या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू. आम्ही क्षणभरही विश्रांती घेणार नाही. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू. माझे नेते अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिली आणि 10च्या 10 जागा या महायुतीच्या प्रचंड मतांनी निवडून आणल्या. याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो. आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ 237 288 पैकी या महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत. परवा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की हे प्रचंड ज्यावेळी मताधिक्य किंवा आपल्याला जनाधार मिळत असतो त्यावेळी अपेक्षांचं सुद्धा ओझं फार मोठं असतं. आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी असेल किंवा प्रकाश आंबेडकर 2 कॅबिनेट मंत्री म्हणून आणि याच तालुक्याचे याच जिल्ह्याचे भूमिपुत्र चंद्रकांत दादा पाटील हे 3रे मंत्री या जिल्ह्यातले झालेले आहेत. आणि म्हणून बघापासून आम्ही सर्व प्रसार माध्यमांच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू. आम्ही क्षणभरही विश्रांती घेणार नाही. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू. पंतप्रधान आता खाते वाटपाबद्दल अनेक प्रसार माध्यमांनी विचारलं. आता कॅबिनेट मंत्रीपदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे. आता तिन्हींचे माझे नेते अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या आमच्या स्वागताला आपण प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्तपणानं आपण मोटरसायकलच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला. फार प्रचंड प्रमाणात उत्साहात आमचं स्वागत केलं. याबद्दल मनपूर्वक तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आता या ठिकाणी समारोपाचं भाषण भैयासाहेब मानेंनी केल्यानंतर आपले आभार मानल्यानंतर मी आणि आंबेडकर साहेब, संजय मंडिक आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाणार आहोत. नंतर आम्ही बिंदुचौकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले याही महापुरुषांना आम्ही अभिवादन करून मग ही आमची दोघांची आपापल्या मतदारसंघामध्ये रवानगी आमची होणार आहे. म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये जे जे कार्यक्रम असतील, आता आंबेडकर साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये असलेल्या कार्यक्रमांना आमच्या कागल मतदारसंघामध्ये कागलमध्ये असलेल्या सत्कार समारंभाला संध्याकाळी 5 वाजता प्रचंड संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आपले सर्वांची पुन्हा एकदा आभार मानून तुम्हाला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो. जय जय महाराज. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.